माझ्या एका मित्राने एक व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय होता की आपण सगळेजण आता शहरामध्ये राहतो, तो सोसायट्या आहेत आपल्याकडे आणि सोसायट्यांमध्ये खाली गाडी धुवायला आपल्याकडे काही मुलं येत असतात. तर असा हा अनऑर्गनाइज्ड बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून माझ्या एका मित्राने थोडंसं विचार केला की ह्याच्यात आपण थोडंसं ऑटोमेशन आणू, चांगले मशिनरी आणू, चांगलं थोडंसं त्या स्टाफला ट्रेनिंग देऊ, त्यांना चांगले ड्रेस कोड देऊ, ऍप वगैरे तयार करू आणि त्याच्यातून बिझनेस करू. मर्सिडीज बेन्झच्या खाली जायचंच नाही, बीएमडब्ल्यूच्या खाली जायचंच नाही, अशा पद्धतीचं क्लायंटेल करायचं आणि तिथं बिझनेस करायचा असं त्यांनी ठरवलं. मग काम चालू केलं त्यांनी, सगळे जे गाड्या धुणारे होते त्यांना गोळा केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तो बिझनेस चालू केला आणि मोठ्या मोठ्या सोसायट्यांमधले क्लायंट त्याला मिळायला लागले. व्यवसाय चांगला चालू झाला. फीडबॅक घेत असताना त्याला फीडबॅक यायला लागला की सर्व्हिस काय बरोबर नाही, हे मुलं चांगलं बोलत नाही, हे आरडाओरडा करून बोलतात, हायजीन नाहीये, एकमेकाला शिव्या देतात. तो माझ्या दुसऱ्या मित्राकडे त्या ठिकाणी सल्ला घ्यायला आला की आपण कसं करायचं. तो माझा मित्र थोडासा कॉर्पोरेट ट्रेनिंग मधला एक्सपर्ट आहे. मग म्हणले सर्व्हिस मध्ये सगळ्यात जास्त चांगलं काय असतं. तो म्हणले या मुलांना 5 स्टार हॉटेलला आपण जेवायला घेऊन जाऊ. मग त्यांना 5 स्टार हॉटेलला जेवायला घेऊन गेले. मग त्यांनी तिथला तो वेटर असेल किंवा जे असतील ते मग त्यांना सर सर मॅडम मॅडम करून त्यांचं नॅपकिन टाकलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना प्रत्येक गोष्टीला सर, येस सर, थँक्यू सर, नो सर, सॉरी, एक्सक्यूज मी, असं सगळं. अच्छा म्हणले हे सर्व्हिसची व्याख्या आहे. आणि मग त्यांच्यामधल्या सर्व्हिस आणि हायजीनच्या बाबतीमध्ये थोडीशी प्रोग्रेस झाली. आता सांगायचं तात्पर्य या स्टोरीचं एवढंच आहे, जे एकच तुम्हाला आजच्या दिवशी टेक अवे जो द्यायचा आहे तो म्हणजे नेमकं व्हिजन आपलं काय आहे, आपला गोल काय आहे ऍज अ उद्योजक, तो तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या प्रत्येक माणसाला कळालाच पाहिजे.